मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या उत्सव मंडपात जाऊया। नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं मुखदर्शन करण्यासाठी आज भाविकांची मोठी गर्दी जमली आणि थोड्याच वेळात पुढारी न्यूजवर लालबागच्या राजाची पहिली झलक आपल्याला पाहता येणार आहे। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 92वं वर्ष आहे आणि यावर्षी लालबागच्या राजा मंडळाकडून तिरुपती बालाजी मंदिराच्या थीमवर आधारित सजावट करण्यात आली आहे। प्रवेशद्वारावरती 50 फुटी गजद्वार तयार करण्यात आलेला आहे आणि हे गजद्वार सर्व नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहे। नंदकिशोर गावडे आपल्याला अपडेट देत आहेत। नंदकिशोर, किती वेळात हे पहिली झलक आपल्याला राजाची पाहायला मिळेल? नक्कीच जर पाहायला गेलं तर यंदा 92वं वर्ष आहे आणि दरवर्षी जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या थीम ज्या आहेत त्या लालबागच्या राजाचं जे मंडळ आहे ते राबवत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यंदाच जो बालाजी आहे त्या बालाजीची थीम या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात। अवघ्या 3 मिनिटांमध्ये संपूर्ण जे लालबागच्या राजाचं जे फर्स्ट लुक ते आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळणार आहे। त्यांनी खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला देशाला जी संपूर्ण आतुरता आहे, मात्र या संपूर्ण भागात जर पाहायला गेलं तर जी सजावट आहे ती उत्तम प्रकारे करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे हार असू देत किंवा इतर जे मण्यांचे पोकळ हार या संपूर्ण परिसरात लावण्यात आलेले आहेत। विद्युत रोषणाई या संपूर्ण परिसरात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर याच्या बाहेर सुद्धा एक मोठी जी 50 फुटी जी कमान आहे ती सुद्धा कुठेतरी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत असलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि अवघ्या आता काही मिनिटांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला देशाला लालबागच्या पहिल्या राजाचं लुक म्हणजे लालबागचा राजा नेमका कसा दिसतो त्याचा लुक नेमका काय हे संपूर्ण पाहता येणार आहे आणि ते पाहण्यासाठी आता संपूर्णच मीडियावाले या ठिकाणी आलेले आहेत। ते माध्यमांच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्र संपूर्ण पाहिल, मात्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर यावर्षी बालाजीची थीम असल्याचं सुद्धा सांगितलं आपल्याला पाहायला मिळते। नंदकिशोर, अपडेट घेत राहू तुर्तास। धन्यवाद या माहितीबद्दल।